नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हरियाणा आणि काश्मीर या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि आता यानंतर महाराष्ट्रामध्ये काय होणार, झारखंड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याची चर्चा आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. पहिल्यांदा काश्मीर बद्दल बोलूया. काश्मीरच्या जनतेने ओमर अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या निकालाचे काश्मीरच्या विधवेवर निश्चित परिणाम होणार आहेत, कारण काश्मीरमध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा लोकशाही पुनर्स्थापित झाली, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काश्मीरमध्ये ज्या विक्रमी पद्धतीने लोकांनी बाहेर येऊन निवडणुकीत मतदान केलं, तर इटसेल्फ स्पीक्स की या देशाच्या विभाजनवादी ज्या संघटना सगळ्या आहेत, त्या सगळ्या संघटनांना, जमाती इस्लामी असेल किंवा आणखी काही सटरफटर पक्ष आहेत, त्या सगळ्यांना तरी नाकारलेलं आहे. पण हिंदू बहुल भागामध्ये आम आदमी पक्षाला विजय मिळतो काश्मीरमध्ये, ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्याच्याविषयी विचारमंथन व्हायला हवं. त्यामुळे काश्मीर जनतेने कौल दिलेला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांना शुभचिंतूया की ते काश्मीरला प्रगतीपथावर नेतील. सर, काश्मीरला राज्याचा दर्जा हवा आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला पुन्हा पुन्हा याचा उच्चार करत असतात. आता काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार तिथे आलेलं आहे. भाजप काश्मीरला कधीतरी राज्याचा दर्जा देईल का? काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा ही मागणी काही नवी नाही, ही जुनी आहे. आणि मला असं वाटतं की योग्य वेळी जेव्हा पूर्ण स्थैर्य आलेलं असेल आणि काश्मीरी जनता ही केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे लाभार्थी असतील आणि त्या सर्वांपेक्षा सुद्धा तिथे स्वयंरोजगार वाढलेला असेल, स्थैर्य आलेलं असेल, काश्मीर हा अविभाज्य भाग आहे भारताचा, याच्यावर शिक्कामोर्तब झालेला असेल, त्यावेळेला हा निर्णय राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त अशा प्रकारच्या विचारधानेतून घेतला जाईल असं मला वाटतं आणि ते नक्की होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. सर, हरियाणामध्ये सलग 10 वर्ष भाजपची सत्ता होती. यावेळी अँटी इन्कम्बन्सी होती आणि त्यामुळे मतदार दुसरा पर्याय निवडतील असं वाटत होतं. हरियाणामध्ये काँग्रेसचा एक सक्षम पर्याय त्यांच्या समोर होता, त्याबरोबरच आप सुद्धा रिंगणात होती. पण काँग्रेस आणि आप यांना मतदारांनी का नाकारलं असेल? काँग्रेस आणि आप यांना मतदारांनी नाकारलं यापेक्षा सुद्धा हरियाणामध्ये आपणच बाप आहोत असं भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हरियाणामध्ये कधी एक सरकार पुन्हा लगेच निवडून येत नाही असा इतिहास असताना गेल्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला दिसलेलं नाही आहे. त्यामुळे तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं ही त्यांच्यासाठी जेवढी आनंदाची बाब आहे, तेवढीच एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी असताना, प्रस्थापितांच्या विरोधातलं मत असताना काँग्रेस त्याचा फायदा उठवू शकला नाही. याविषयी मात्र काँग्रेसनी थोडंसं आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला वाटतं. सर, हरियाणामध्ये जरी काँग्रेस हरलेलं असलं तरी सुद्धा या निवडणुकीची एक मॅन ऑफ द मॅच आहे. मॅन ऑफ द मॅचच आहे विनेश फोगट. विनेश फोगटनं ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात मोठी लढाई लढली. कुस्तीगिरांना एकत्र घेऊन ती लढली, मग ती ऑलिम्पिकमध्ये लढली आणि तिच्या जिगरबाज पद्धतीचं दर्शन आपल्या सगळ्यांना झालं. आता हरियाणामध्ये ती जिंकलेली आहे. विनेश फोगट तिची भाजपच्या विरुद्धची आणि केंद्र सरकारच्या विरुद्धची लढाई जिंकली आहे असं तुम्हाला वाटतं का? विनेश फोगट निवडणूक जिंकली यात काही शंका नाही, परंतु तिने केंद्राच्या विरुद्धचा जो मुद्दा होता तो पूर्णपणे या निवडणुकीत सिद्ध केला असं की आपल्याला म्हणता येणार नाही. त्या काळातली तिथली जी परिस्थिती होती निवडणुकीची, त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. परंतु एक मात्र नक्की, सर्व शक्ती तिच्या विरोधात असताना सुद्धा विनेश फोगट जिंकली, याबद्दल तिचं अभिनंदन हे लक्षणीय आहे. सर, हरियाणामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई होती, पण छोट्या छोट्या पक्षांची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जरी सामना असला तरी तिसरी आघाडी, छोटे पक्ष हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. तुम्ही पहिल्यापासून म्हणताय की हे पक्ष निवडणूक फिरवू शकतात. महाराष्ट्रामध्ये आता काय होईल असं तुम्हाला वाटतं? हे पक्ष महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे पक्ष निवडणूक फिरवू शकतात हे जितकं सत्य आहे, तितकंच अशा पक्षांना जनता नाकारते हे देखील सत्य आहे. अर्थात हरियाणामध्ये जे घडलं ते संपूर्णपणे तसं महाराष्ट्रात घडेल असं काही समजायचं काही कारण नाही आहे. परंतु तरी देखील हे एकेका छोट्या छोट्या जातीच्या आधारावर उभे राहिलेले जे पक्ष आहेत, त्या सगळ्या पक्षांना एक प्रकारे हरियाणामध्ये मूठमाती मिळाली, घराणेशाहीला मूठमाती मिळाली. ही अत्यंत महत्वाची आणि लोकशाहीच्या दृष्टीनं लक्षणीय बाब आहे असं मला वाटतं. इथे जी लढाई झाली ती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व मोडून काढण्याकरता
सर्व एकत्र आलेले पक्ष अशी ती लढाई होती आणि ती जिंकल्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे आणि काँग्रेसमध्ये एक आत्मचिंतनाची वेळ असं मी त्याचं वर्णन करेन. हरियाणा, झारखंड, काश्मीर आणि महाराष्ट्र अशा 4 राज्यांमध्ये निवडणुका होत्या. आधी काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक झाली, आता महाराष्ट्र आणि झारखंड आहे. भाजपची या राज्यांसाठीची रणनीती काय असेल आणि जर काँग्रेसला अशीच टक्कर द्यायची तर भाजप काय करू शकतं? लक्षात ठेवा, हरियाणामध्ये जी पॉप्युलर जात आहे त्या जातीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी पक्षाचा चेहरा म्हणून उमेदवार दिलेला होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा देखील मराठा बहुल किंवा ओबीसी बहुल राजकारण असताना त्यांनी महाराष्ट्राचा चेहरा म्हणून एक देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली होती आणि हे भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा केलं असताना भारतीय जनता पक्षाने हे इतर अनेक ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे तो त्यांचा प्रयोग पुन्हा यशस्वी होताना आपल्याला दिसतोय. 50% उमेदवार या सगळ्या ठिकाणी बदलले गेले होते आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. किंबहुना हरियाणामधली जी प्रस्थापितांच्या विरोधातलं मत होतं, अँटी इन्कम्बन्सी होती, ती जर बीट करायची असेल, हरवायची असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना उमेदवार बदलणे हाच एक पर्याय असं मला वाटतं. सर, मध्य प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होती तेव्हा काँग्रेस जिंकेल असं सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये वाटत होतं, पण भाजपनं ती निवडणूक फिरवली. छत्तीसगडमध्ये सुद्धा आपल्याला तेच बघायला मिळालं आणि आता हरियाणाचा पॅटर्न सगळ्यांच्या समोर असणार आहे. जेव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल, अशा स्थितीमध्ये भाजप हरियाणाप्रमाणेच ही निवडणूक सुद्धा फिरवू शकतं का? आता या निवडणुकांचा महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर काय परिणाम होईल तर अगदी साधं स्पष्ट आहे की प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक ही सर्वार्थानं वेगवेगळी असते, त्यावेळेचे विषय वेगळे असतात. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर अपेक्षित निकाल न लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जो हतोत्साहित झाला होता, निराश झाला होता, खचलेला होता, पराभूत मानसिकतेत होता, त्याला बळ द्यायला म्हणून जे एक नॅरेटिव्ह, एक मोटिवेशनल स्पीच द्यावं लागतं, त्या स्पीच मधला एक स्पीच पॉइंट मात्र आज भारतीय जनता पक्षाकडे हरियाणाच्या निकालाने तयार झाला. त्यामुळे मला असं वाटतं की ही भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. आता खरी महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता हरियाणा आणि काश्मीरच्या निकालानंतर पूर्ण लक्ष आता महाराष्ट्र आणि झारखंडवर असणार आहे. महाराष्ट्रामध्ये दसऱ्याच्या निमित्ताने बरेच मेळावे आहेत, मोठमोठ्या सभा आहेत आणि निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. महाविकास आघाडी की महायुती यांच्यामध्ये कोण बाजी मारतं याबद्दल आपण बोलतच राहूया. पण वन इंडिया मराठीशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. वन इंडिया मराठीच्या या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रात काय होईल याच्यावर तुमच्या कमेंट्स करा. तुम्हाला काय वाटतं ते अगदी मन मोकळेपणानं आम्हाला सांगा आणि आमचं युट्यूब चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा.